आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। टिटवाळा येथील केएनटी शाळेने एकाच दुकानदाराकडून तब्बल 2700 रुपयांचा गणवेश घेण्याची सक्ती केल्याने या शाळेतील पालक आक्रमक झाले असून गणवेश सक्ती करून पालकांची लूट करणाऱ्या केएनटी शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या शाळेतील पालकांनी सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांच्यासह केडीएमसी शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली। मांडा टिटवाळा परिसरातील केएनटी पब्लिक स्कूल शाळा असून या शाळेतील पालकांनी बुधवारी सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांची भेट घेतली। या शाळेत गणवेशाचा मोठा घोळ आहे। आधीचा गणवेश चांगला असताना आता नवीन गणवेश अचानक बदली केला। याची किंमत 2700 रुपये असून हा गणवेश फक्त प्रकाश ड्रेसेस या एकाच दुकानात उपलब्ध ठेवला आहे। शाळेकडून पालकांना या दुकानाचे कार्ड देण्यात येत आहे। बुधवारी पालक आक्रमक झाल्यावर शाळेने इतर दुकानातून गणवेश घेण्यास परवानगी दिली असली तरी मात्र हा गणवेश इतर कोणत्याही दुकानात उपलब्ध होत नाही। शाळेने जुना गणवेश घालण्यास देखील मनाई केली असून गणवेश दुकानदाराकडून प्रत्येक गणवेशामागे कमिशन दिले जात असल्याचा आरोप विजय देशेकर यांनी केला आहे। सुशील तिवारी आहे आणि आमची शाळा केएनटी पब्लिक स्कूल टिटवाळा, त्या शाळेत आम्ही आलो। आम्हाला आमचे प्रॉब्लेम होता, शाळेच्या युनिफॉर्मवरनं प्रॉब्लेम झालेला। त्यांनी गेल्या वर्षी आमचे युनिफॉर्म 700, 800, 1000 अशा रेंजमध्ये होते आणि यावेळेस आम्हाला डायरेक्ट त्यांनी युनिफॉर्म 2700 रुपयेपर्यंत केलेले आहेत। तर त्याच्याविषयी आम्ही चर्चा केली त्यांच्याशी। तर शाळेवाल्यांनी काय केलं की त्यांनी सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊन बोला। तिकडे गेलो तर त्या लोकांनी सांगितलं तुम्ही शाळेशी बोला, असं आम्हाला एकदम फिरवलं। तर ते अजून शाळेवाले तेच बोलत होते की तुम्ही सांगा, असं करा। तर आम्ही काय बोललो त्यांना आणि जे रिकमेंड केलं होतं आम्हाला प्रकाश टेलर, ते फक्त टिटवाळामध्ये एकच टेलर आहे ज्यांच्याकडे आम्हाला युनिफॉर्म भेटते, म्हणजे त्याची मोनोपॉली आहे। आणि आम्ही जे तक्रार केली ते फॅब्रिक आणि रेट खूप हाय होतं मागच्या टाइमचा कंपॅरेटिव्हली। मागच्या टायमाला 900 जास्त नव्हते, 1000 पर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते पण आहे, पण आता 2700 झालं। आणि काही पालकांना जे तक्रार केले ना त्यांना डिस्काउंट पण दिले आणि 300, 400 असं त्याने डिस्काउंट दिले, पण जे पालक जे अगोदर घेतले त्यांना पूर्ण पैसे द्यायला लागलं। तर आमची हे होते की इनजस्टिस का झाली, हे मतभेद का झालं। आमचे पोरे पण आहेत तिकडे आणि त्यांचे पण पोरं आहे, फक्त असं काय त्यांनी केलं की काही पालकांना त्यांनी डिस्काउंट दिले। मांडा टिटवाळा परिसरातील केएनटी पब्लिक इंग्लिश स्कूलची ही शाळा आहे आणि या शाळेतले पालक काल माझ्याकडे आले की युनिफॉर्मच्या बद्दलचा जो घोळ होता त्या संदर्भात बघितलं तर युनिफॉर्मचा एवढा मोठा घोळ आहे की एक युनिफॉर्म अचानक एक तर बदली केला आणि त्यानंतर 2700 रुपयाला एक युनिफॉर्म, म्हणजे एक पॅन्ट, एक शर्ट आणि त्याच्यावर ते ब्लेझर आणि टाय पट्टा 2700 रुपये। विचार करा, 2700 रुपयाचा एक ड्रेस, ज्याची 2 मुलं आहेत, ज्याची 3 मुलं आहेत, ते कसे घेतील। हे करता करता याच्यात अचानक आणखीन एक गोष्ट समोर आली की प्रकाश ड्रेसेस म्हणून जो दुकानवाला आहे त्याला शाळेतूनच पॅरेंट्सकडे त्याचं व्हिजिटिंग कार्ड देण्यात आलं का तुम्हाला इथे मिळतील, आणि हा ड्रेस दुसरीकडे कुठेच नाही। आता कालच्या नंतर शाळा बोलतेय का तुम्ही दुसरीकडनं घ्या, परंतु पूर्ण मार्केट कल्याणमध्ये पण तो युनिफॉर्म नाहीये, मग घेणार कुठनं। आणि शाळा जुना ड्रेस पण अलाउड करत नाही। आता सांगताय शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर की जुना ड्रेस घालून या, पण कालपर्यंत त्यांची पूर्ण मनाई होती। त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही घेऊनच या। जर तशी मनाई नसती तर आज 1100 जणांनी कसे काय ड्रेस घेतले असते सांगा बघू। दुकानवाल्याचं स्पष्ट म्हणणं आहे की त्याच्यात शाळेवाल्याचा 1000 रुपये कट आहे, तुम्ही दुकानवाल्याला पाहिजे तर विचारू शकता। मग ह्या गोष्टी कशा होत आहेत? हे शिक्षणाचा म्हणजे शिक्षणाचं काय बोलतात त्याला, शिक्षण शिकवतायत, दान करतायत की पैसे कमवतायत। आणि हे करत असताना आणखीन एक गोष्ट समोर आली की यांनी वह्या पुस्तकं घेतलेले आहेत, जे शैक्षणिक साहित्य, ते शैक्षणिक साहित्य 4-4, 5-5 हजाराचं आहे आणि त्या साहित्याचं आधी वही दाखवा। हे बघा, याच्यात तुम्हाला मी सांगतो सर्वात महत्वाचं, इथे 260 किंमत आहे आणि त्याच्यावर 225 आहे, म्हणजे त्याच्यावर त्यांनी लेबल लावलं काळा कलरचा आणि ह्या प्राइसने विकलं। आता शिक्षणाधिकाऱ्यांचं म्हणणं काय माहितीये का की सगळी पुस्तकं शाळेला परत द्या तुम्ही आणि बालभारतीची पुस्तकच घ्या, शाळेला मान्यता रद्दचा प्रस्ताव आम्ही करतोय, तुम्ही चर्नी रोडला मंगळवारी प्रस्ताव जाणार आहे, असं शिक्षणाधिकारी
बोरणारे सर बोललेत आणि मंगळवारपासून तुम्ही चर्नी रोडला हे करा. अरे आम्हाला शाळेला बंद नाही करायचं, शाळा काय आमची दुश्मन नाहीयेत, बरोबर. पण ह्या गोष्टी शाळा म्हणजे फी तर देतात आहेत, अव्वाच्या सव्वा तुम्ही फी घेतायत. अरे पण हे काय कमवायचे साधन आहेत. आणि या बहुतेक सगळ्याच शाळा करतात हा, बहुतेक. परंतु आता हे पालक समोर आले. तर माझी आपल्या माध्यमातून हीच विनंती राहील की आपण देखील शिक्षण विभागावर थोडा दबाव आणा आणि एकदा तरी कुठल्या तरी शाळेला झटका बसू द्या. आणि याच्यात पण जर यांना शाळा जर मान्यता रद्द झाली आणि शाळा जर बंद झाली तर बोरणारे सर स्वतः बोललेले आहेत की आम्ही त्यांना दुसऱ्या शाळेत शिफ्ट करू, कारण की ते मूलभूत शिक्षणाधिकार जो आहे तो शासन त्यांना कुठे ना कुठल्या शाळेत हे करून देईल असं बोललेले आहेत.